नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। माझ्या मागे आपण पाहू शकतो की सायन पनवेल महामार्गावरती प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेतलं होतं, त्याच ठिकाणी आंदोलन जे आहे ते दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आपण पाहतोय की गनिमी क्यावाने जे आहे ते सायन पनवेल महामार्गाने आझाद मैदान या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते, विधान भवनाला घेराव घालण्यासाठी निघाले होते। मात्र पोलिसांनी सायन पनवेल महामार्गावरती कामोठे या ठिकाणी देखील आपण पाहतोय की आंदोलक जे आहेत, जे प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांची धरपकड करण्यास जी आहे सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांची दडपशाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावरती प्रकल्पग्रस्त गनिमी क्यावाने सायन पनवेल महामार्ग या ठिकाणी आले होते। ते पुढे आझाद मैदान या ठिकाणी विधान भवनाला घेराव घालण्यासाठी निघाले होते। मात्र कामोठे या ठिकाणीच जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना पोलिसांनी अडवलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सर्व जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे आणि हे आंदोलन कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांतर्फे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व आंदोलकांची धरपकड जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे पोलिसांमार्फत आणि प्रकल्पग्रस्तांचं जे आंदोलन आहे नावासाठी दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी सुरू असलेलं हे आंदोलन होतं। मात्र हे आंदोलन पूर्णतः दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण सुरुवातच जिथून झाली पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथूनच प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती। आंदोलनाची सुरुवातच होऊ दिली नव्हती, मात्र तरी देखील काही प्रकल्पग्रस्त हे एकत्रित येऊन कळंबोली या ठिकाणी जमले होते आणि त्या ठिकाणावरून ते गनिमी क्यावाने सायन पनवेल महामार्गाने पुढे आझाद मैदान या ठिकाणी जात होते। मात्र प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी देखील कामोठे या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे पोलिसांमार्फत आणि हे जे आंदोलन आहे कुठेतरी आता पोलिसांमार्फत दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।